पण ऐका स्टोरी, खूप छान छान स्टोरी आहे. तर आम्ही तुमच्याकडे आमचा मुलगा होता, आता तो 12 वर्षाचा मोठा झालाय. तर तो तुमच्याकडे लहान होता, आम्ही जात होतो कसाऱ्याला. तिकडे एक शाळा दिसली. त्या शाळेत आम्ही गेलो तर तुमच्या छोटी छोटी मुलं आली, मग त्यांना आम्ही छोटे छोटे चॉकलेट दिले. असं झालं. नोव्हेंबर 2021 ची गोष्ट. आणि मग 2-3 आठवड्यावर दिवाळी होती. आम्ही काय फटाके फोडत नाही, आम्ही काय नवीन कपडे घेतले नाही. म्हटलं पण जाऊ परत. मग 20 टी-शर्ट घेऊन गेलो तिकडे आणि भयंकर आनंद. त्या 130 रुपये एवढा आनंद की म्हटलं कसारा 90 किलोमीटर मुंबईपासून, तरी अशी परिस्थिती. मग तिकडे एक सर भेटले. मग ते बोलले की तुम्ही अन्नदान कपडेदान करू नका, कारण ते टेम्पररी आहे. जर तुम्हाला खरंच काही चेंज करायचं असेल आयुष्यात तर टीव्ही डोनेट करा. मी म्हणत म्हटलं माझ्याकडेच टीव्ही नाही, स्मार्ट टीव्ही, मी काय डोनेट करणार. पण ठीक आहे. तर मी, ही आणि 4 मित्र, आम्ही सगळ्यांनी मिळून एक 15,000चा टीव्ही घेतला आणि जाऊन तो डोनेट केला. मग कळलं तो आदिवासी पाडा आहे, 35-40 गावांमधला पहिला टीव्ही येतो. मग मुलांना युट्यूब लावून दिलं, त्याच्यावर वाईल्ड लाईफ लावून दिलं. अरे तो बघ वाघ, तो बघ सिंह, असे होते. खूप आनंद. मग त्या सगळ्यांनी लिस्ट दिली. मग दुसरा टीव्ही मगर सरांचा. मग ते हे भेटले त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. मग असं करत करत हे सगळं सगळं आता नाव दिसतं माऊली फाउंडेशन, बट ते आत्ता झालं 7-8 महिने आधी. पण आत्तावर माऊलीवर डोंबिवली आहे. आम्ही लिटरली भिका मागतो की अरे वा, तुझा वाढदिवस आहे ना, दे ना टीव्ही, दे ना आम्हाला. अरे नाही रे बाबा, टीव्ही नाही. अरे दे ना 5,000 तर दे. मग करता करता तो 2,000ला ऐकतो. असे टीव्ही जमा केलेत आम्ही. तर एका मित्रांनी, आणि माणसं पण खूप सुंदर जुळत गेले. एका मित्रांनी त्याच्या आई वडिलांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला टीव्ही दिले, 2 टीव्ही. आता जो पुढचा टीव्ही होणार आहे त्याचे आजी आजोबा शिक्षक शिक्षिका होते लोणावळ्याला, आणि लोणावळ्याला 1986 साली मोठा पूर आला आणि ते दोघंही वाहून गेले. तर त्यांच्या स्मरणार्थात तो टीव्ही देणार आहे. म्हणजे दिलाय, आता पुढच्या वेळी तर आहे. तर अशी खूप जबरदस्त लोक जुळत गेली. आणि मग पाण्याची कामं, मग रोटरीची कामं, मग नाश्त्याची कामं. नाश्ता कसा, मुलांना ऐका, मगर सरांकडे एकदा आम्ही सांगितलं, सर आता आमचा वाढदिवस येतोय, सगळं आहे आपल्याकडे, टीव्ही आहे, हे ते. तर सर बोलले 24 प्लेट्स, 24 हे द्या, ग्लासेस आणि चमचे. आम्ही म्हटलं का? तर ते बोलले एक एनजीओ आलाय, त्यांनी पोहे उपमा चालू केलाय, त्यांच्याकडे खाली ठेवायला काही नसतं. नारळाची करवंटी किंवा एक पेपर घेतात, तो पेपर धुतात, त्याच्यावरती जेवतात, नाश्ते करतात, उपमा पोहे. मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दिले. काय 1300-1400 रुपये झाले. त्यानंतर 1-2 महिने आमचं बोलणं झालं, तर ते बोलले की दॅट एनजीओ बॅक डाऊन, त्यांचा काहीतरी प्रोजेक्ट तो